पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधील मतदार यादीवर स्पष्टीकरण दिलं जाण्याची शक्यता। राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा। राहुल गांधी 1 सप्टेंबरपर्यंत 1300 किलोमीटरचा प्रवास करणार। पाटण्याच्या गांधी मैदानात यात्रेचा समारोप होणार। बिहारमधील SIR मुद्द्याच्या विरोधात राहुल गांधींची यात्रा। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाणार। 21 ऑगस्टला नामांकन दाखल केलं जाणार। वसंतदादा पाटलांचं सरकार कसं पाडलं? शरद पवारांनी किस्सा सांगितला। वसंतदादांच्या काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या निर्णयाला आमचा विरोध होता आणि आम्ही दादांचं सरकार पाडलं। मी मुख्यमंत्री झालो असं पवारांनी म्हटलं। रात गई बात गई, मागचं उकरून काढू नये, माझी नवी इनिंग जोरदार असणार, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले। कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्हीही आपल्या देशासाठी आता तरी उठा, असा आशय लिहित अण्णा हजारेंना आवाहन करणारे बॅनर्स। पुरंदर विमानतळासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी शरद पवारांची घेतली भेट। कमी मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। तर याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करणार, पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचं आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। उद्यापासून खंडपीठाचा कारभार सुरू होणार। राज्यातील सहकारी कारखानदारीस सुरुंग गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज। खासगी कारखानदार राज्याबाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिकांची आस्था नाही, शरद पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। अटल गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या 1240 घरांच्या गृह प्रकल्पांचं चावी वाटप करणार। धाराशिवमध्ये मांजरा नदी परिसरात बजरंग सोनवणे, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची भेट। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तिघांकडून पाहणी। मांजरा नदीच्या काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली। नुकसानाच्या पाहणी दरम्यान तिघांची अचानक भेट। जळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा रस्त्यात थांबवून लाडक्या बहिणींनी राखी बांधल्या। राष्ट्रवादी युवती कार्यकर्त्यांसह महिलांनी अजित पवारांना राखी बांधत साजरा केला रक्षाबंधन। एल्विश यादवच्या दिल्लीतील घरावर आज सकाळी 5च्या सुमारास गोळीबार। एल्विश यादव परदेशात, मात्र घरात केअरटेकर असल्याची माहिती। एल्विशकडून अद्याप कोणतीही तक्रार नाही। राज्यात 21 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा। राज्य आपत्कालीन केंद्राकडून यंत्रणांना सतर्कतेचे आदेश। मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण। 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाची आज थोडीशी उसंत। मागील 24 तासात मुंबईच्या उपनगरात सर्वाधिक 244.7 मिलीमीटर पावसाची नोंद, तर मुंबई शहरात 83 मिलीमीटर पावसाची नोंद। दरम्यान कोकण किनारपट्टीवर 20 ऑगस्टपर्यंत वेगाने वारे वाहणार असल्यानं समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन। राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 2997 धरणांमध्ये यावर्षी 15 ऑगस्ट अखेर सुमारे 71.71% उपयुक्त पाणीसाठा। पुणे विभागात 84.49% पाणीसाठा। 12वी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली। धरणातून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश। धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्याच्या मागणी इथल्या निम्न तेरणा धरणाची पाणी पातळी वाढली। प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले। धरणाच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। करमाड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। लाहुकी नदीला पहिल्यांदा दुथडी भरून लाहुकी नदी वाहू लागली। शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। अजित पवारांचा जळगावातील चिंचोली दौरा रद्द। पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्यानं चिंचोलीतील मेडिकल हबच्या बांधकामाचा पाहणी दौरा रद्द। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झिरी नदीवरील 4 बंधारे फुटले। बंधाऱ्यांचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान। खोलीकरण केल्यामुळे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सातखेडा गावात अतिवृष्टी। शेतात पाणी साचल्यानं संपूर्ण शेत पाण्याखाली। तातडीनं नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटिया डोह धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। परभणी जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून जोरदार पाऊस। पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळात 4 दिवसात 80 मिलीमीटर पावसाची नोंद। सोयाबीन, ऊस आणि कापसाचं नुकसान। परभणी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। लोर दुधना प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यातून पाणी शेतात शिरलं। मांडवा शिवारात शेती पिकाचं प्रचंड नुकसान। शेतकरी हवालदिल। परभणीच्या जिंतूर
तालुक्यात जोरदार पाऊस. शेख गावाला जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला. गावाबाहेरचा संपर्क तुटल्यानं ग्रामस्थ अडचणीत. वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग. आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका. पश्चिम विदर्भात पावसाचा कहर. नदी नाल्यांना पूर. अमरावती, यवतमाळ, वाशिमसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पीकबाधित. जवळपास 450 पेक्षा अधिक घरांची पडझड. धाराशिवच्या परंडा तालुक्यात झालेल्या पावसामुळे सिरसाव गावातील पीक पाण्याखाली. धरणाचे दरवाजे न उघडल्यानं चांदणी नदीचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान. पुणे पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांकडून जप्त. 6 आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त. तर पार्टी झालेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत उमेश सारंग, सुहास सामंत यांनी भ्रष्टाचार केला. बेस्ट पतसंस्थेचा पैसा हाऊसमौजेसाठी उडवल्याचा प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप. दरम्यान भ्रष्टाचार झाल्याचा पोलिसांना संशय. पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू. गोंदियाच्या आमगावमधील गांधी चौकात निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा. आयोगावर मतचोरीचा आरोप करत घोषणाबाजी. रत्नागिरी नगर परिषदेवर 3 वर्षात 33 कोटींचा आर्थिक बोजा. शासनाकडून नगर परिषदेचे 18 कोटी रुपये येणं बाकी. नगर परिषदेला करावा लागतोय आर्थिक संकटाचा सामना. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांचा गोंधळ घालणाऱ्या भाविकांना सुरक्षा रक्षकांची मारहाण. समज देऊ नये गोंधळ घातल्याचा सुरक्षा रक्षकांचा दावा. तर मुखदर्शनाचा दरवाजा बंद करण्यात आल्याची माहिती. नशेची औषधं बाळगणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात. मेफेड्रोन इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त. तरुणीसह मित्रावरही गुन्हा. भंडाऱ्याच्या तुमसर बपेरा महामार्गावर 4 चाकी वाहन उलटलं. रस्त्यातील खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. एक महिला जखमी झाल्याची माहिती. बुलढाण्यात जलसमाधी आंदोलनावेळी वाहून गेलेल्या आंदोलकाचा मृतदेह पूर्णा नदीत आढळला. कुटुंबाला अद्याप आर्थिक मदत नाही. कुटुंबियांचा आरोप. 50 लाखाची मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची मागणी. नागपुरात युरिया उपलब्ध असताना शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणार. युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी. खतं न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याच्या सूचना. भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात बिबट्याचं दर्शन. घाटातील दारमंडप ते उंबर्डे दरम्यान रस्ते शेजारील झुडपात बिबट्याचा व्हिडिओ प्रवास करणाऱ्या रणजित देशमुख यांनी केला कैद. वाहन चालकाकडूनच एसटीची फसवणूक. प्रवाशांना तिकीट न देता तिकिटाचे पैसे स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर कारवाई. वर्षभरात 27 वाहकांवर कारवाई. कल्याण डोंबिवलीत मंगळवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पाणी पुरवठा बंद राहणार. विद्युत विभागाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे मोहिनी आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणार. आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी. गाडीच्या डॅशकॅममध्ये सोनसाखळी चोरीची घटना. कैद झाल्यानंतर सापळारचं तब्बल 12,31,000 रुपये किमतीचे 10.3 तोळे सोनं जप्त. 2 दुचाकी जप्त. बीड पोलिसांकडून नशामुक्त बीड जनजागृती मॅरेथॉन. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला सुरुवात. कावत यांच्यासोबतच पोलीस आणि बीडवासियांनी घेतली नशामुक्तीची शपथ. पुण्याच्या पाणी वाटपाच्या नियोजनावर एक समिती गठीत. पाण्याची गळती आणि नासाडी थांबवण्यासाठी समिती प्रयत्न करणार. जलसंपदा आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समितीत समावेश. रस्त्याअभावी जखमी वृद्धाला झोळी करून 3 किलोमीटरपर्यंत पायपीट करत उपचारासाठी नेण्याची वेळ. पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी कुंबळे गावातील घटना. बुलढाण्याच्या मलकापूर पंचायत समितीकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून